बरेच दिवस गेले, मी संगीत करायला लागलो आणि एक गाणं केलं. मी असा बसलो तर मला आमच्या याच्या इथं ते गाणारे ते लोकांना बरोबर कळेल. HFBचे ते दुबे साहेब होते, त्यांनी मला एक अशी अट घातली की तुम्ही असं गाणं करा की ज्याच्यामध्ये वादक घ्यायचे नाहीत, वादक न घेताना गाणं करा. म्हणतं असं गाणं कसं करणार असा मी विचार करत होतो. आणि मला एक जुनी बंदिश आठवली बाबांची. ती बंदिश होती, हूँ जो गई करियम नाम कछु नाही, मुरली की टेर सुनी, बोली मत बोला हूँ जो गई. आणि मला असं कळलं की ह्या गाण्यावरती ह्यातला जो रिखब आहे, इथला गाणारे लोक आहेत म्हणून सांगतो आहे, इथला जो कोमल रिखब आहे तो समेवरती येऊन पडतो, तर हे गाणं अतिशय लोकप्रिय होईल. ह्या चालीवरती आपण शांताभिषेकींकडनं शब्द लिहून घेऊया. शांताबाईंना विचारलं तर शांताबाई म्हणाले की आधी कपडे घालायचे मग माप द्यायचं असं मी काम करत नाही. म्हणजे आधी चाल आणि नंतर शब्द असं मी करणार नाही. तर मी म्हटलं असं एक काम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना एक चाल दिली संन्यास खड्ग नाटकामध्ये, आणि तेव्हा ते बोलले मी चालीवर लिहित नसतो. तेव्हा मास्टर दिनानाथ पंडित माझे वडील म्हणाले की तुम्ही हा प्रयोग कराच. आणि त्यांनी जे गाणं लिहिलं ते गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. हे अतिशय उत्कृष्ट, अतिशय गाजलेली आणि शब्दातीत किंवा कारातीत जी कविता आहे ती स्वातंत्र्यवीरांनी चालीवरती लिहिली. म्हणजे शांताबाई ते जर लिहू शकतात तर तुम्ही का नाही लिहू शकत. पटलं त्यांना. मग त्याने गाणं लिहिलं की जीव लगा राहिले रे दूर घर माझे. जोरदार टाईज आहे. हां, हे एकमेव गाणं असं आहे मराठीतलं की ज्याच्यामध्ये वादक नाही आहेत, फक्त एकटी आशाती गायलेली. अंतरामध्ये आराप आशाती गायलेली आहे, अंतरामध्ये स्वरलिपी म्हणजे नोटेशन आशाती गायलेली आहे. वादक कोण होते तर वादक मी होतो, म्हणजे तंबोरा वाजवला. आणि एक विष्णू म्हणून नावाचा मुलगा होता, त्यांनी तबला वाजवला, बस. आणि कोणी नाही, एकटी आशाती होती. जीव लगा राहिले दूर घर बाजे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. ही परिस्थिती ती नुसती शांताबाईंनी गाण्यातली नाही, ती अशी जगते, अशी जगत आली ती आतापर्यंत. जीव लगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. जीव लगा